नमस्कार मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारावर. मित्रांनो, आपले बरेच पानाडी मित्र आहेत जे म्हणतात की ठराविक पद्धतीचं वेल असेल तर तुम्हाला पाणी लवकर मिळतं. तर मित्रांनो पहा, हे एक आहे, हे एक आहे आणि विहीर आपली त्या बाजूला तिथं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हे वेल तर मला माहीत आहे, हे माझ्या मते कारल्याचं वेल आहे. इथं अजून एक प्रकारचं वेल आहे. ही कुठल्या प्रकारचं झाड आहे मला माहीत नाही. प्लस आता इथं तुम्हाला वेलांची सिरीजच दिसेल. हे एक वेगळ्याच पद्धतीचं वेल आहे. मला वेलांची नावं तर नक्की माहीत नाहीत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पुन्हा कारल्याचंच आहे. पूर्ण ह्या झाडावर सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वेल पसरलेलं पाहायला मिळेल. तर इथं पण आहे आणि आपली विहीर आहे इथं. तर पहा मित्रांनो, इथं पण वेल पसरलेलं आहे आणि इथं पण वेल पसरलं आहे. हे आहे उंबराचं झाड. जसं नेहमी म्हणतात की विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी हे उंबराच्या झाडाच्या पायथ्याला मिळण्याचे चान्सेस असतात. तर विहीर त्या उद्देशानेच ही खोदली गेलेली असावी. तिथं पण वेल उगवलेलं आहे. इथं पण तुम्हाला वेल दिसेल. ही विहीर लईत लई 35 ते 40 फुटाच्या आसपास आहे आणि या विहिरीला तिथं एक आणि इथं एक असे 2 आडवे बोरवेल आहेत आणि त्या बाजूला पावसाळ्यात चालणारा झरा आहे. ह्या 2 झऱ्यांवरच ही विहीर शक्यतो उन्हाळ्यात पण चालते आणि शेवटी इथं एक बोरवेल आहे. त्या बोरवेलवर ही उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत विहीर चालते. इथं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वेली वेगवेगळ्या प्रकारच्या दिसतील. तर मित्रांनो, इथं वेली तर बऱ्याच आहे, पण पहा मित्रांनो, ह्या उंबराच्या झाडाखाली हे विहीर आहे. पूर्ण उंबराने भरलेली विहीर आहे. वेली आहेत, परंतु कोणत्या वेलीच्या जवळ वरच्या बाजूला पाणी लागतं हे कशावरून ठरवायचं? कारण वेली तर भरपूर दिसतात. आता ही वेल कशाची मला माहीत नाही आणि इथं विहीर आहे, परंतु अशा वेली इथं बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात पावसाळ्याच्या पिरियडमध्ये. तर ह्या वेलींचा आणि वर पाणी लागण्याचा कितपत संबंध आहे हे मला तर माहीत नाही. ज्या मित्रांना या वेलींची नावं माहिती आहेत, या वेलींची नावं माहिती आहेत, नक्की मला कॉमेंट करून सांगा. 100% वेलींच्या आणि उंबराच्या झाडाच्या जवळ पाणी मिळतं आहे हे तर खरं आहे. तो अनुभव माझा पण आहे. परंतु वेलींचं जवळ वरच्या बाजूला पाणी लागतं याच्याबद्दल थोडासा डाऊट आहे आणि डाऊट क्लिअर होण्याचे चान्सेस हे वेली भरपूर आहेत. त्याच्यावरून थोडाफार क्लिअर होऊ शकतो, परंतु असं कुठंच सांगता येत नाही की ठराविक पद्धतीची वेल असेल तर वरच्याच बाजूला पाणी मिळतं. आता ती शेवटी विहीर हे 2 आडव्या बोरवेलवर जास्त अवलंबून आहे, परंतु पाणी मात्र त्याला वर्षभर राहतं. मित्रांनो, ही विहीर जरी उंबराच्या झाडाच्या जवळ जरी असली तरी इथं पाणी मिळायलाच याची गॅरंटी नसते. कारण हे पाण्याचे झरे आटण्याचे चान्सेस असतात. सगळ्याच शेतामध्ये जरी वडाची झाडं दिसली, उंबराची झाडं दिसली किंवा पिंपळाची झाडं दिसली किंवा वासनीची वेलं दिसली तरी तिथं पाण्याचे झरे मिळतीलच याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. कारण सगळीकडे वेलं दिसत आहेत, परंतु मित्रांनो अशी कुठलीच गॅरंटी याच्यावर हमी देता येत नाही की या झाडाजवळ आपल्याला पाण्याचे चालूच झरे मिळतील. आता हे झाड हे थोडंसं तिरकं आहे. या झाडाजवळ येथून एक पाण्याची धार आपल्याला जाणवते, जी हा पॉईंट इथला मी याच्या आधी पण दाखवला आहे. परंतु हा इथून जाणारा पाण्याचा झरा हा पूर्ण ॲक्टिव्ह नसतोच, म्हणजे यात पाणी नसतं, परंतु पाण्याचा झरा म्हणजे पाण्याची धार मात्र दाखवत. तर मित्रांनो, अशी कुठलीच गोष्ट आपण कन्फर्म सांगू शकत नाही की हे झाडं असतील तर पाणी 100% मिळेल किंवा वरच्या बाजूला मिळेल.
आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि नक्की भूजलधारा बोरवेल रिसर्च त्याचबरोबर माझे इंग्लिश चॅनल वाटर ऑफ द मंकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.